मराठी कथा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आईचा निर्णय ही आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत. माझं नाव आहे स्वरा. माझं वय वर्ष 24 आहे. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग पाहिले, पण एक दिवस असा होता ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आजही त्या दिवसाची आठवण आली की मनात वेदनांचा पूर येतो. तेव्हा मी फक्त 15 वर्षांची होते. बाबांच्या निधनाला 5 वर्ष झाली होती. आमचं छोटंसं एक 1 BHKचं घर होतं. घरात फक्त मी आणि माझी आई राहत होतो. आर्थिक परिस्थिती साधारण होती, पण आमच्यात खूप प्रेम होतं. माझ्यासाठी माझी आईच माझं संपूर्ण जग होती. शाळेतून घरी आली की आई माझी वाट बघत असायची. आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करायचो, जेवायचो, गप्पा मारायचो आणि एकमेकींना सगळं सांगायचो. मला वाटायचं हे आयुष्य असंच कायम राहावं, पण एका संध्याकाळी सगळं बदललं. आईने मला जवळ बसवलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची गंभीरता होती. स्वरा, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, असं मला माझी आई म्हणाली. मी हसत म्हणाले, बोल नाही, काय झालं? ती काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, मला तुला काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. तर ते असं आहे की मी दुसरे लग्न करण्याचा विचार करते. ते शब्द ऐकताच माझ्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काय? आई, तुला दुसरे लग्न करायचं आहे? मला माझ्या स्वतःच्या कानावर कसलाच विश्वास बसत नव्हता. आई, तू मजाक तर करत नाही आहेस ना? असं मी म्हणाले. ती शांतपणे म्हणाली, नाही बाळ, मी खरंच सांगते, मी दुसरे लग्न करत आहे. माझ्या डोळ्यात लगेच पाणी आलं. मग होणार काय होतं पुढे? मी आईला म्हणाले, तुला माझी गरज नाही का आता आई? तू खुश आहेस का तुझ्या लाईफमध्ये? आईने मला मिठी मारली. प्रयत्न केला, पण मी मागे सरकले होते त्यावेळेस. तू मला सोडून जाणार नाहीस, मला माहिती आहे. मी असं आईला म्हणण्यासाठी लागले. असं काही नाही स्वरा. मग दुसऱ्या माणसाची गरज काय आहे, असं मी म्हणण्यासाठी लागले माझ्या आईला. तर माझी आई म्हणाली, त्या रात्री आमचं पहिल्यांदाच खूप मोठं भांडण झालं या गोष्टीवरून की आई दुसरं लग्न करते म्हटल्यानंतर. मी रडत माझ्या खोलीत गेले आणि दार लावून घेतलं. दुसऱ्या दिवसापासून आई मला खूप जास्त बदलण्यासारखी वाटू लागली. खूप मोठ्या प्रमाणामध्ये. ती सतत फोनवर बोलायची कोणाशी तरी, म्हणजे तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी ती फोनवर बोलायची. हसत हसत गप्पा मारायची. पूर्वीसारखा वेळ मला मिळेनासा झाला आता. एक दिवस ती म्हणाली, आज संध्याकाळी एक व्यक्ती घरी येणार आहे, तू त्यांच्याशी नीट वागा. माझ्या मनात रागाचा ज्वालामुखी धुमसत होता. संध्याकाळी बेल वाजली. दार उघडलं आणि समोर 40शीतील एक व्यक्ती उभा होता. चेहऱ्यावर हसू, हातात मिठाईचा बॉक्स. हाय स्वरा. मी काहीच उत्तर दिलं नाही. तो आत आला. आई त्याच्याशी अगदी मोकळेपणाने बोलत होती. मी मात्र माझ्या खोलीत बसले. त्या दिवसानंतर तो वारंवार घरी येऊ लागला. आमचं छोटंसं घर आता मला परकं वाटू लागलं होतं. जिथे मी आणि आई एकत्र बसून चित्रपट पाहायचो, तिथे ते आता ते दोघं बसायचे. जेवताना आई माझ्यापेक्षा त्याची जास्त काळजी घ्यायची. माझ्या मनात एकच प्रश्न सतत घुमत होता, माझी आई माझ्यापासून दूर जात नाही ना? रात्र झाली की मला झोपच लागत नव्हती. मी स्वतःलाच विचारायचे, जर आईच माझी राहिली नाही तर माझं या जगात कोण आहे? मला अजिबात कल्पना नव्हती. हा तर माझ्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची फक्त सुरुवात होती. आईच्या आयुष्यात आलेल्या त्या माणसाचं नाव होतं समीर. सुरुवातीला तो माझ्याशी खूप चांगलं वागायचा. प्रत्येक वेळी घरी आला की माझ्यासाठी चॉकलेट, पुस्तकं, छोटे छोटे गिफ्ट्स घेऊन यायचा. स्वरा, हे तुझ्यासाठी आहे हां, असं तो मला म्हणायचा. मी मात्र त्याच्याकडे न बघताच म्हणायचे, मला काहीच नको याच्यात, मला काही नको, माझ्यासाठी काहीच तुम्ही घेऊन येत जाऊ नका. मी असं त्याला म्हणायचे. तो हसायचा, पण माझ्या मनात त्याच्याबद्दलचा राग दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. एका संध्याकाळी आईने मला पुन्हा जवळ बसवलं. पुढच्या महिन्यात आमचं लग्न आहे, समीरचं आणि माझं लग्न आहे, असं मला आई म्हटली. हे ऐकताच माझ्या पायाखालची अक्षरशः जमिनीत सरकली. म्हणजे तू खरंच लग्न करतेस का? असं मी अवाक झाले हे ऐकून. आईने शांतपणे मान हलवली. मी काहीही न बोलता माझ्या खोलीत गेले. त्या रात्री मी खूप रडले. पहिल्यांदाच मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती माझ्यापासून दूर जात आहे.
पुढचे काही दिवस घरात लग्नाची तयारी सुरू झाली. नातेवाईकांचे फोन, कपड्यांची खरेदी, दागिने, सजावट, A to Z जे काही लग्नासाठी तयारी करतात ते सगळं सुरू झालं. घरात सगळे आनंदात होते, फक्त मीच नव्हते. माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी समीर काही सामान घेऊन आमच्या घरी आला. आमचं एक 1 BHKचं छोटंसं घर होतं. अचानक मला जाणवलं की आता या घरात माझ्यासाठी जागा कमी होत चालली आहे. पूर्वी आई संध्याकाळी माझ्यासोबत चहा प्यायची, आता ती समीरसोबत भविष्यातल्या योजना करत बसायची. मी शांतपणे माझ्या खोलीत जाऊन दार बंद करून बसले. एक दिवस माझी जीवलग मैत्रीण अन्वी मला भेटायला आली. माझे डोळे पाहून ती म्हणाली, स्वरा, किती डोळे सुजलेत हे, तू ठीक आहेस ना? इतके दिवस मनात दडवून ठेवलेलं दुःख अचानक बाहेर आलं. मी तिच्या गळ्यात पडून रडायला लागले. मला माझी आई हरवत चालल्यासारखं वाटते ग अन्वी, मी आता काय करू? अन्वीने माझा हात धरला. कधी कधी मोठ्यांचे निर्णय आपल्याला समजत नाहीत, पण तू स्वतःला एकटी समजू नको स्वरा, मी आहे तुझ्यासोबत. तिचे शब्द ऐकून थोडा मला धीर आला, पण मन अजूनही बेचैन होतं. शेवटी लग्नाचा तो दिवस उजाडला. घरात सगळीकडे म्हणजे गडबड सुरू होती, कारण की तो लग्नाचा दिवस होता. लग्नाच्या दिवशी तरी सगळीकडे गडबड असतेच मोस्टली. आई नववधूच्या पोशाखात खूप सुंदर दिसत होती. तिने हसत विचारलं मला, मी कशी दिसते स्वरा? मी काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि न बोलताच दुसरीकडे नजर वळवली. माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते. त्या क्षणी मला जाणवलं, आजपासून सगळंच बदलणार आहे. मी घराबाहेर केला. मी फोनवर अन्वीला मेसेज केला, मला इथं 1 मिनिटही थांबायचं नाही आहे. ती लगेच धावत आली. आम्ही दोघी जवळच्या कॅफेमध्ये जाऊन बसलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. लोक आनंदाने आपल्या आयुष्यात व्यस्त होते आणि माझ्या मनात मात्र एकच प्रश्न घुमत होता, आईने खरंच योग्य निर्णय घेतला आहे का, की आपल्या दोघींचं आयुष्य कायमचं बदलणार आहे? त्या प्रश्नाचं उत्तर मला काही दिवसातच मिळालं आणि हे उत्तर माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त वेदनादायक होतं. घर होतं, पण आपलेपणा नव्हता त्या घरामध्ये. आईच्या लग्नाला आता काही आठवडे उलटून गेले होते. सुरुवातीला सगळं ठीक असल्याचं भासवत होतं. समीर माझ्याशी नम्रपणे बोलायचा, पण माझ्या मनात त्याच्याबद्दलचं अंतर अजूनही तसंच होतं. हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. पूर्वी सकाळी आई माझ्यासाठी नाश्ता बनवायची, माझ्या अभ्यासाची चौकशी करायची. आता ती घरातील नवीन जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होती. मला तिच्यासोबत 2 मिनिटं एकटं बोलायचं असलं तरी ते पण कठीण होऊन जायचं. एका संध्याकाळी मी आईला म्हणाले, आई, आज आपण दोघी थोडा वेळ बाहेर जाऊया का फिरण्यासाठी? आई काही बोलणार इतक्यातच समीर म्हणाला, आज नाही, आपण आधीच दुसरा प्लॅन केला आहे. आईने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, पुढच्या आठवड्यात जाऊया का स्वरा आपण बाहेर? मी जबरदस्तीने हसले आणि हो म्हणाले, पण मनातून मी पूर्णपणे तुटत चालले होते. त्या रात्री मी एकटीच गच्चीत राहून बराच वेळ बसून राहिले, एकटक बघत बाहेर. मला बाबांची खूप आठवण येत होती. मनात एकच विचार होता, जर बाबा असते तर आज सगळं वेगळं असलं असतं. आज सगळं घरातील वातावरण वेगळं असलं असतं. ज्यांच्या घरामध्ये बाप नसतो त्यांनाच या गोष्टीची खरी किंमत माहिती असते. काही दिवसांनी माझ्या परीक्षेचा निकाल लागला. मला खूप चांगले गुण मिळाले होते. आनंदाने मी धावत घरी आले ही गुड न्यूज देण्यासाठी. आई, बघ, मला वर्गात 2रा क्रमांक मिळाला आहे. आई आनंदाने मला मिठी मारणार इतक्यात समीरने काही घरकामाबद्दल तिला आवाज दिला. ती समीरकडे निघून गेली. ती म्हणाली, खूप छान झालं बाळा, आपण नंतर तुझं सेलिब्रेशन करूया. तो नंतर कधीच आला नाही आयुष्यात, परत कधीच आला नाही तो नंतर. त्या रात्री माझं मार्कशीट मी स्वतः कपाटात ठेवून दिलं होतं. पहिल्यांदाच मला माझा आनंद कोणासोबत वाटून घ्यायचा राहून गेला होता. काय करणार, कोणी नव्हतं, एकटी होते मी. हळूहळू घरात छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले. मी शांत राहिले तरी गैरसमज व्हायचे. मी माझ्या खोलीत जास्त वेळ राहू लागले. जेवण झाले की थेट अभ्यास झाला की झोप, आणि झोप झाली की परत सकाळी उठणं आणि आपलं स्वतःचं आवरणं. माझं स्वतःचं जग मी स्वतःभोवती उभं केलं. एक दिवशी समीर म्हणाला, स्वरा, तू आमच्याशी बोलतच नाहीस, किती दिवस असं चालणार आहे?
आपण घरात सगळेजण राहतो ना, सो आमच्याशी बोलण्यासाठी तुला काही प्रॉब्लेम आहे का? आम्हाला तू परकं समजतेस? मी शांतपणे उत्तर दिलं. माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही समीर अंकल. घरात का म्हणजे इतकी शांतता होती. आणि ज्यावेळेस मी असं म्हटलं त्यावेळेस काही क्षण घरामध्ये शांतता पसरली अजून जास्त. असं उत्तर देत नाहीत. आईने मला रागानं म्हटलं. माझ्याही मनात अनेक प्रश्न होते, पण त्या दिवशी मी काहीच बोलले नाही. रात्री माझी मैत्रीण अन्वीचा फोन आला. कशी आहे स्वरा तू? मी काही क्षण गप्प राहिले. मी हळू आवाजात तिला म्हणाले, अन्वी, मला माझ्याच घरात पाहुण्यासारखं राहिल्यासारखं वाटतं. मला माझंच घर मला आता परकं वाटतं. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. ती म्हणाली, स्वरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो. कधी कधी परिस्थिती बदलते, पण तू स्वतःला हरवू नकोस. तिचे शब्द माझ्या मनात कायमचे कोरले गेले. मी म्हणाले, त्या रात्री मी डायरी उघडली. पहिल्यांदाच त्यात एक वाक्य लिहिलं. घराच्या भिंती तशाच आहेत, पण घरातला आपलेपणा कुठेतरी हरवून गेला आहे. मला अजूनही वाटतं की कदाचित एक दिवस सगळं पूर्वीसारखं होईल, पण नियतीने माझ्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. काही दिवसांनी घरात घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने आमच्यातील नात्यावर कायमची सावली पडली. पण त्या दिवसानंतर माझं पुन्हा आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.